आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेल्या काही महिन्यापासून गोकुळचं जे राजकारण सुरू होतं त्याला आता प्रचंड उकळी नेमकी आलेली आहे. कारण प्रशासक नियुक्ती एकीकडे झाल्यानंतर दुसऱ्या क्षणी सर्वोच्च न्यायालयात काही नेते गेले आणि निवडणूक 90 दिवसात घेण्याचा आदेशही आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांमधला वाद आता शिगेला पोचलाय. कारण ज्या पद्धतीनं भाजपनं अदृश्य शक्तीनं प्रशासक आणला गोकुळवर, त्याच पद्धतीनं आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं थेट दिल्ली गाठली आणि दिल्लीतून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला की 90 दिवसात निवडणूक घ्या. खरं तर हे दिल्ली गाठत असताना हा इशारा होता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. कारण ज्या पद्धतीनं गोकुळवर प्रशासक आला त्यामागं अदृश्य शक्ती दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर देवेंद्र फडणवीसच होते. आणि त्यांनाच आव्हान थेट मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संचालकांनी अर्थात याच दोन मंत्र्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता युद्ध सुरू झाले थेट मंत्र्यांच्यात, महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेनेत. त्यामुळे आता या युद्धाचा भडका, दुधाच्या या राजकारणाची उकळी नेमकं कुठल्या पातळीवर पोचणार याची उत्सुकता निश्चित आहे. ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला त्याला काही झालं तरी महाराष्ट्र सरकार आक्षेप घेणार हे नक्की आहे. कारण 90 दिवसात निवडणूक घ्या असं सांगत असताना 90 दिवसात निवडणूक होणं अशक्य आहे. कारण तेव्हा असणार आहे पावसाळा. जुलै महिन्यात निवडणूक घेताच येणार नाही. कारण जुलै महिन्यात पावसाळा जोर असणार आणि पावसाळ्यात कोणती निवडणुका घेऊ नका हा पूर्वीप्रमाणे न्यायालयाचाच आदेश आहे. त्यामुळे काही झालं तरी 3 महिन्यात या निवडणुका होणार का? 3 महिने नाही झाल्या तर त्या पुढच्या 3 महिन्यात त्या निवडणुका जाणार हे नक्की आहे. म्हणजे प्रशासनाचा कालावधी हा साधारणतः 6 महिने असणार. भाजपचा हाच डाव होता की काही झालं तरी प्रशासनाचा कालावधी वाढवायचा, गोकुळ आपल्या ताब्यात ठेवायचं आणि गोकुळचं जे काय वचक होतं मंत्री हसन मुश्रीफ किंवा राष्ट्रवादीचं ते वळवून आपल्या ताब्यात घ्यायचं. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. यामुळं आता कोर्टाच्या आडून, कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून युद्ध सुरू झाले राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक लढाई सुरू झालेली आहे ती म्हणजे गोकुळची. या गोकुळच्या लढाईत आता एकमेकाला खैबर खिंडीत गाठून ही निवडणूक बिनविरोध कशी करता येईल याची चाचपणी होईल. याच दरम्यान आता भाजप जास्तीत जास्त जागा मागेल. यापूर्वी 7-7-7 असा फॉर्म्युला होता, आता तो वाढेल. कारण भाजप आता 10 आणि 3 एकूण 13 जागा मागेल आणि 6 जागा शिवसेना, 6 जागा राष्ट्रवादीला असा प्रस्ताव येऊ शकतो. मग या सगळ्या घडामोडीत अदृश्य शक्ती पुन्हा एकदा कार्यरत होणार, सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्र सरकार निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि या निवडणुका पावसाळ्यामुळं थोडं पुढं ढकला अशी मागणी होणार आणि पुढचे 6 महिने साधारणतः भाजपच्या ताब्यात गोकुळ राहणार हे नक्की आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांची भूमिका काय असणार हे महत्त्वाचं आहे. कारण जरी महायुतीनं हे युद्ध संपवण्यासाठी बिनविरोधचा फॉर्म्युला आणला तर आमदार सतेज पाटील यांच्या काँग्रेसला किती जागा देणार? कारण न्यायालयीन लढाईत काँग्रेसच्याच व्यक्तीनं ही बाजू मांडली न्यायालयात आणि जिंकलीसुद्धा. तर हे जिंकले असताना नेमकं जिंकलं कोण? कारण दोघांचाही दावा आहे. भाजप म्हणते की काही महिन्यानंतर निवडणुका होणार आहे, प्रशासकाला हात लावला नाही याचा अर्थ आमचा विजय, प्रशासक कायम ठेवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणते की 90 दिवसात निवडणुका घ्या असा आदेश दिला, याचा अर्थ तो आमचा विजय आहे.
हा विजय नेमका कोणाचा याची चर्चा सुरू असताना सध्या आपलाच विजय असल्याचे ढोल वाजवले जात आहेत. त्यामुळे हे ढोल आता अजून किती वाजवणार, या पुढच्या काळात निश्चितपणे गोकुळचं रणांगण तापणार हे नक्की आहे. हेच सुरू असताना आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातलाही वाद वाढणार. कारण ज्या पद्धतीनं आमदार शिवाजी पाटील यांनी आरोप केले, या आरोपामुळं मंत्री मुश्रीफ संतप्त झाले, त्यांनी उत्तर दिलं. या संदर्भात या दोघांच्यातला वाद आपण दुसऱ्या भागात बघूयाच. आता मात्र ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला त्याला महाराष्ट्र सरकार आक्षेप घेणार हे नक्की आहे. हा आक्षेप काय असेल, यामुळे निवडणूक आणखी पुढे जातील का की 90 दिवसातच निवडणूक होतील, याशिवाय राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातला ताण आणि तणाव वाढेल का, मुख्यमंत्र्यांच्यावर ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळात सदस्यांनी थेट वार करण्याचा प्रयत्न केला न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, त्यामुळं आणखी काय या पुढच्या राजकारणात वेगळं वळण लागणार का, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघणार. विजय कोणाचा हे ठरणार. त्यामुळं राजकीय पुढच्या 3 महिन्यात उलाढाल प्रचंड वाढणार, उकळी राजकारणाला फुटणार हे नक्की. बघूया यापुढे काय होते. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.